विद्यार्थी मित्रांनो, द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। महत्त्वपूर्ण म्हणजे आपण जी आपली NCERT सिरीज आहे राज्यसेवा आपल्या येणाऱ्या 2025 मध्ये त्याच्यातला जे बेसिक NCERT सिरीज आहे त्याच्या अंतर्गत पाहत होतो। तर इथे खरं बघायला हा प्राचीन होऊन गेलेला आहे। इथे आपण जे आहे तर आता 9th क्लासचं जे आहे तर त्याचं NCERT सुरू करत आहोत। बघा, स्टँडर्ड 9th जे प्राचीन पेक्षा जे आहे तर आधुनिक इतिहासामध्ये किंवा जग असं त्याच्यामध्ये कन्सिडर व्हायला पाहिजे। आधुनिक इतिहास आणि जगाचा इतिहास, जग किंवा भारत, जग व भारत या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत। ठीक आहे, हा जो आहे तर आपण इथे बघू शकतो त्याचं टायटलच ते आहे, काय आहे की सोशल सायन्सेस इंडिया अँड द कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1, भारत आणि जग यांचा जो संबंध आहे त्याच्याशी काय आहे तर आता आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये ते पाहिजे। कारण बघा, आपल्याला जे आहे तर ती गोष्ट म्हणजे आपण जेव्हा इतिहासाचा ऑप्शनलचा अभ्यास करणार आहोत, ऑप्शनल विषयाचा, तर इतिहास जो आहे तर हा बघा इतक्या मोडमध्ये जो आहे तर राज्यसेवा कंबाईन नाही, राज्यसेवा आणि UPSC साठी जे असणार आहे तर त्यासाठी याच्यामध्ये येतो पहिला भाग प्राचीन भारत, ओके, त्यानंतर दुसरा भाग येतो मध्ययुगीन भारत किंवा मध्ययुगीन इतिहास असं सुद्धा आपण म्हणू शकतो भारताचा। तिसरा येतो तो आधुनिक भारत आणि चौथा पॉइंट येतो तो म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास, जो आपल्याला जग आणि भारत याचा जो संबंध आहे, आधुनिक जगाचा इतिहास असं सेक्शन मध्ये आपल्याला इतिहास जो आहे हा कन्वर्ट करायचा आहे। म्हणून त्याच्यामुळे आता 9th क्लासचं जे आहे तर त्याच्यामध्ये भारत आणि जग यांचा जो संबंध आहे त्याच्याशी आपल्याला अभ्यास करायचा आहे। क्लिअर आहे? स्टार्ट करायचं। मग बघा कसं आहे, अतिशय इंटरेस्टिंग असा हा पार्ट आहे। इंटरेस्टिंग पार्ट का म्हणतोय मी तुम्हाला, कारण ह्या पार्टमध्ये जर आपण बघाल तर आपल्याला 2-3 गोष्टी एकदम क्लिअर होतील की भारत आज जो आपण महासत्ता जो आहोत तर ह्या महासत्तेमध्ये आपल्याला प्राचीन भारताचा सुद्धा तेवढाच समावेश आहे। हडप्पा संस्कृतीपासून, सिंधू संस्कृतीपासून भारताची जी आहे तर निर्मिती किंवा भारतीय समाज हा निर्माण झाला। त्यानंतर जे आहे तर मानवाचा अगोदर जे आपण पहिल्या ज्या लेक्चर्समध्ये बेसिक NCERT मध्ये पाहिलं तिथे बघितलंय आपण की तिथे सुरू झालेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की माणूस जो आहे तो भटके जीवन जे आहे ते जगत असताना पुढे जाऊन त्याने स्टॅबिलिटी या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि तो स्टेबल झाला। म्हणजे भटक्या जीवनाकडनं तो झालेला आहे स्टेबल, त्याचं काय सुरू झालं तर जीवनमान सुरू झालं। आणि याच्यातनं जे आहे महाजनपद, त्याच्यानंतर पहिले तर जनपद, महाजनपद तयार झाली आणि त्याच्यानंतर साम्राज्य जे आहे ते आपण बघितलेले आहे। ठीक आहे, त्यानंतर मध्ययुगीन भारतात आल्यानंतर 11व्या शतकापासून जवळपास मध्ययुगीन भारताचा आपण कन्सिडर करतो। यामध्ये दिल्ली सल्तनत याच्यापासून इतिहास आपला सुरू होतो। त्यानंतर जे आहे तर दिल्ली सल्तनतमध्ये विविध असे जे राजघराणे होते त्यांचा तो संबंध आहे। त्याच्यानंतर मोगल साम्राज्य येतं, त्यानंतर येतो तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास। आधुनिक भारताचा इतिहास स्पेसिफिक आफ्टर मोगल्स म्हणू शकतो आपण। जसा औरंगजेबचा मृत्यू झाला 1707 मध्ये, त्यानंतर जे आहे ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने प्लासी आणि बक्सारची लढाई 1757 आणि 1764 बक्सारची लढाई, या लढाया लढून ज्या भारताच्या राजकारणात प्रवेश केला। दुसरी गोष्ट म्हणजे यानंतर जो आहे तर भारतामध्ये खऱ्या पद्धतीने जे आहे तर इतिहासाच्या माध्यमातून एक ब्रिटिश साम्राज्य जे सुरू झालेलं आहे ते जवळपास 1947 पर्यंत गेला। हा पूर्ण आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि त्याच्याशी संबंधित त्याच्याशी जोड जर तुम्ही घेतली तर त्या जोडीशी येतो आधुनिक जगाचा इतिहास। लास्ट येतो आधुनिक जगाचा इतिहास। परंतु आपल्याला या जे आहे तर या NCERT मध्ये काय पाहिजे, आपल्याला जगाचा आणि भारताचा जो संबंध आहे, ठीक आहे, तत्कालीन जग आणि भारत, तर तो आपल्याला जे आहे तर 9th क्लासचा जो आहे तर या NCERTच्या स्टँडर्ड बुक मध्ये आपल्याला ते पाहायचं आहे, जो अतिशय महत्त्वाचा पार्ट सुद्धा इंटरेस्टिंग आहे। ठीक आहे, तर बघा ह्यामध्ये जे आहे तर स्टार्ट करताना आपण जे आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं कंटेंट दिलेला आहे, आपल्याला कंटेंट काय आहे तो एकदा समजून घेऊ। तर याच्यामध्ये हिस्ट्री अँड द चेंजिंग वर्ल्ड, इतिहास आणि बदलणारं जग यांचा सहसंबंध तिथे सांगितलेला आहे। ओके, त्यानंतर जे आहे तर त्यामध्ये जर आपण पुढे गेलो तर आपल्या बाजूला येतं तर इव्हेंट्स अँड प्रोसेसेस। मग हा जो जग आहे हा बदललं कसं आणि ह्या जगाचा जो बदलाव होता हा बदलाव कशा पद्धतीने जो आहे तो इम्प्लिमेंट झाला सामान्य जीवनामध्ये त्याचं सांगितलं। याच्यातले 3 ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहे।
पहिलं द फ्रेंच रिव्होल्यूशन, जगाच्या पाठीवर मानवाने, खरं बघायला गेलं तर रशियन राज्यक्रांती असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल, याच्यामध्ये महत्त्व असं आहे फ्रेंच राज्यक्रांतीचं, ठीक आहे. हे तिघी पण महत्त्वाच्या आहेत. राज्यक्रांती झालेल्या आहेत, त्या कशा झाल्या त्या पण आपण आता ह्या NCERT मध्ये पूर्ण डिस्कस करणार. तर आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशन पाहिजे. त्यानंतर सोशलिझम इन युरोप अँड द रशियन रिव्होल्यूशन सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. त्यानंतर नाझिझम अँड द राईज ऑफ हिटलर, कशा पद्धतीने नाझिझमची सुरुवात झाली, हिटलरचा राईज झालेला आहे, उदय झालेला आहे, आणि त्याच्यानेच बघितलं तर जग कुठे गेलं, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाकडे होडलं गेलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. ओके. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये सेक्शनमध्ये तर लाईव्हहुड्स, त्या काळामधले इकॉनॉमिक सायन्स, खरं बघायला गेलं तर सोसायटीज कशा होत्या त्या काळातल्या, त्यांच्यानंतर डेव्हलप कशा झाल्या ते आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये फॉरेस्ट सोसायटी असेल, कॉलनिझम असेल, त्यानंतर पेस्टोलिस्ट इन मॉडर्न वर्ल्ड बघायचं आपल्याला. आणि अशा पद्धतीने जे आहे महत्त्वाचे असे जे आहे तर हा जो आहे 9 क्लासचं जो NCERT अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारताचा इतर जगाशी, भारताचा पाश्चिमात्य देशाशी असलेला संबंध किंवा जगाशी असलेला संबंध हा आपल्याला या NCERT मध्ये पाहायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये फ्रेंच रिव्होल्यूशन जे आहे तर पहिलं आपल्याला दिसतं याच्यामध्ये कंटेंट फ्रेंच रिव्होल्यूशन. आता याच्याबद्दल थोडा जो आहे इतिहास आपण थोडा समजून घेऊयात. बघा काय झालेला आहे तर हा तो जो आहे तो बॅस्टिल जो आहे, बॅस्टिल पॅरिसमधला हा जो म्हणू शकतो आपण, तर हा तो किल्ला आहे. याच फोर्टवर जो आहे तर फ्रेंच रिव्होल्युशनरी जे होते तर त्यांनी जे आहे तर आक्रमण केलं, आणि या आक्रमणाच्या माध्यमातून येतं फ्रेंच रिव्होल्यूशन सुरू झाले. फ्रेंच रिव्होल्यूशन आपण 2 टप्प्यात पाहणार आहोत, ठीक आहे, 2 पार्टमध्ये, कारण ते खूप मोठा असं त्याच्यामध्ये भाग आहे. त्याच्यामध्ये टेनिस कोर्टातली ओथ असेल किंवा रुसोचं कार्य आहे, मॉन्टेस्क्यू आहे, तर यांनी कशा पद्धतीने त्या सत्ता विभाजनाचा सिद्धांत असेल, किंवा रुसो जो आहे तो फ्रेंच राज्यक्रांतीचा जो आहे तर त्याला आपण असं म्हणतो की तो जो जनकच आहे. तर हे जे विचारवंत आहेत, ह्या विचारवंतांनी कशा पद्धतीने या राज्यक्रांतीसाठी बेस तयार केला, जनमत तयार केला, आणि हे जनमत जे आहे ते पुढे उद्रेकाच्या स्वरूपात जाऊन तिथे आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशन, राज्यक्रांती जी आहे, सामान्य लोकांनी केलेली राज्यक्रांती आहे ती आपल्याला तिथपर्यंत पोहोचलेली दिसून येते, किंवा सामान्य जनतेचं आता जे राज्य झालेलं आहे ते निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हेच आपल्याला जे आहे तर महत्त्वपूर्ण पॉईंट जो आहे तो आपल्याला याच्या माध्यमातून बघायचा आहे, कोणता, फ्रेंच रिव्होल्यूशन. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात आपण. तर यामध्ये बघा तुम्ही बघितलेलं आहे आता जगाचा जो इतिहास आहे, बघा जगाचा इतिहास जो आपण समजून घ्यायचा आहे तर हा मी तर म्हणतो त्याला जगाचा इतिहास जो आहे हा आपण काही पार्ट मध्ये जो आहे तर कन्वर्ट करू शकतो. पहिला पार्ट बघा, जगाच्या इतिहासाचा पहिला भाग अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे काय, रिनायसेन्स, किंवा त्याच्या अगोदर जर बघायला गेला तर आपण त्याला म्हणू शकतो तर डार्क इरा. याच्यानंतर आहे पहिले सुरू झालं प्रबोधन युग, प्रबोधन युगाचा प्रारंभ, आणि हे कुठे झालेलं आहे तर हे युरोप मध्ये याचा सुरुवात झाली, युरोप सुरुवात काय ते पण सांगेल. त्यानंतर जग जे आहे औद्योगिक क्रांती, औद्योगिक क्रांती ही झालेली आहे. मुख्यतः करून बघायला गेली तर मुख्यतः ही इंग्लंड मध्ये झालेली आहे, नंतर जे आहे तर युरोप मध्ये ती पसरलेली आहे. यानंतर काय झालं तर ह्या माध्यमातून जे आहे तर इथे जे आहे औद्योगिक क्रांती तर झालीच, त्यानंतर जे होते तर विविध प्रकारे राज्यक्रांती झालेल्या आहेत. बघा राज्यक्रांती, सामान्य लोकांनी त्यांच्या हक्कासाठी त्या काळातले जे आहेत तर बलाढ्य अशा म्हणू शकतो आपण तर राज्य साम्राज्यशाही विरुद्ध किंवा राजेशाही विरुद्ध सामान्य लोकांनी जो लढा पुकारला त्याचं स्वरूप म्हणजे राज्यक्रांती आहेत. विविध राज्यक्रांती घडल्या हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यातनं ज्या 3 प्रसिद्ध आहेत त्या 3 राज्यक्रांती तुम्हाला सांगतो. एक आहे पहिली, ज्याला आपण असं म्हणू शकतो अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, अमेरिकन राज्यक्रांती किंवा तिला स्वातंत्र्य युद्ध असंच म्हटलं जातं, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध ही पहिली जी आहे तर हे आहे 1775 ते 1783 दरम्यान ही राज्यक्रांती झालेली आहे किंवा स्वातंत्र्य युद्धच म्हणतात. दुसरं फेमस आहे ते म्हणजे फ्रेंच रिव्होल्यूशन, दुसरं आहे फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांती.
हिचा जो कालखंड आहे आणि ही खूप प्रसिद्ध आहे तिघी राज्यक्रांतीमध्ये, कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 पॉईंटवर ही जे आहे तयार झाली. यामध्ये जर बघाल तर हिचा कालखंड जवळपास जो आहे 1789 ते 1799 या कालखंडादरम्यान फ्रेंच राज्यक्रांती झाली. आणि शेवटची जी आहे ती आहे रशियन राज्यक्रांती. ही विविध राज्यक्रांतीमध्ये ही पहिली येते, ही फ्रेंच दुसरी येते. ठीक आहे, पहिली आहे अमेरिकन राज्यक्रांती, दुसरी फ्रेंच राज्यक्रांती आणि तिसरी जी येते ती म्हणजे रशियन राज्यक्रांती. रशियन राज्यक्रांती अशा ज्या आहेत तर जगामध्ये 3 फेमस अशा रिव्होल्यूशन राज्यक्रांती झालेल्या आहे. याचा कालखंड जो आहे 1917 पासून ते 1922 पर्यंत आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, 1917 पासून फ्रेंच राज्यक्रांती. बघा ह्या माध्यमातून आहे तर जगाचा इतिहास मांडला जातो. यानंतर तर म्हणजे जगाच्या इतिहासाची सुरुवात इथून आहे. त्यानंतर जे आहे तर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, जागतिक महायुद्ध हे आपल्याला बघावे लागणार आहेत. बरोबर आहे. याला पूर्ण जो पार्ट आहे हा आपला पार्ट सेकंड जगाच्या इतिहासामध्ये आपण कन्सिडर करत असतो. ओके, ते जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते आलं ना लक्षात, की या पद्धतीने जे आहे तर इथे जो आहे तर आपण काय बघायचं, आपल्याला आधुनिक इतिहास पाहिजे, आधुनिक जगाचा इतिहास. ओके, हिस्ट्रीशी हा जो आहे थंबनेल थोडा त्याच्यामध्ये आपण चेंज केलेला आहे. हे 9th क्लासचं जे आहे तर स्टँडर्ड असं बुक आहे. ओके, बघा आलो आपण, समजलं तुम्हाला बॅस्टिलचा. अशा पद्धतीने जगाचा इतिहास जो आहे तो विविध ज्या भागामध्ये आपण कन्सिडर करतो. आता पहिलं याच्यामध्ये आपण करूयात ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची फ्रेंच रिव्होल्यूशन. फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांती. कालखंड 1789 ते 1799. राज्यक्रांती जे आहे त्याच्याबद्दल. फ्रेंच राज्यक्रांती. ओके, हा पहिली का झाली? ओके, का झाली? पहिलं यामध्ये जर तुम्ही फ्रेंच राज्यक्रांती का झाली असं पहिले आपल्याला कन्सिडर करायचं आहे, तर या आधी जी झाली तर अमेरिकन राज्यक्रांतीचा प्रभाव. अमेरिकन राज्यक्रांतीचा प्रभाव. कारण काय आहे की याच्या अगोदरच जे आहे तर 1775 ते 1783च्या दरम्यान जे आहे तर ती स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं. आणि ह्यामध्ये जे आहे तर लोकांना जे आहे तर स्वतःच्या हक्काची जाणीव झाली आणि स्वतःच्या हक्काचे जे आहे तर त्यासाठी आपण लढाई करू शकतो, जिंकू शकतो, ही जी मानसिकता आहे या मानसिकता जे आहे तर लोक आता सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, दुसरं कारण जर बघायला गेलं तर दुसरं कारण होतं चर्चचा प्रचंड प्रभाव. काय आहे ते पण सांगतो. आता हे जे चर्च आहे म्हणजे धार्मिक संस्था ज्या आहेत असं म्हणतो मी याला, तर ह्या धार्मिक संस्थांचा जो आहे तो प्रचंड असा जो इम्पॅक्ट होता हा जे आहे त्या काळामध्ये जो होता तो साम्राज्यशाही जे होती किंवा राजे रजवाडे यांच्यावर होते. आणि सामान्य लोकांमध्ये जर बघायला गेलं तर ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काय होत होतं, त्यांचं शोषण होतं. आणि या शोषण जे आहे या शोषणच्या अगेन्स्ट जर खरं बघायला गेलं तर त्यामध्ये जे आहे चर्चही तेवढं देवाच्या नावाने प्रत्येक गोष्टीवर काय केलं जात होतं तर निर्बंध आणले जात होते. सामाजिक जे जीवन आहे हे पूर्णतः धर्माने जे आहे तर कंट्रोल केलं जात होतं. आणि याच्या धार्मिक संस्था आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः करून चर्च. ही चर्च काय होती तर हे एका पद्धतीने अनिर्बंध असं शोषण करण्याचं, देवाच्या नावाने लोकांचं शोषण करण्याचं, त्यांचे अधिकार हडपून घेण्याचं, त्यांचे जे आहे तर हक्क झुडकावून टाकण्याचं एक पद्धतीचं जे आहे तर सेंट्रलाइज अशी जे आहे तर ते पॉईंट बनला होता. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा एक जनमत तयार झालेलं होतं. तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे महत्त्वाचा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे की राज्यकर्त्यांचे अनिर्बंध वागणे व जनतेस वेठीस धरणे. बघा हे काय आहे तर तिसरं कारण कन्सिडर करा. राज्यकर्ते जे होते हे काय करत होते, मशगूल होते आपल्या जीवनामध्ये.
बरोबर आहे. यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांशी, जसं आजचे राजकारण आहे त्या पद्धतीने लोकांशी काही घेणं देणं नाही. आपलं फक्त काय आहे तर उल्लू सीधा करणं त्याला म्हणतात. आपला जो आहे तर जो हेतू आहे तो साध्य करून घ्या. पक्ष फोडा, लोक फोडा, काही फरक पडत नाही. फक्त आपण काय पाहिजे, सत्तेत पाहिजे. हे जे बाजारूपणा आहे हा बाजारूपणा ह्या ठिकाणी सुद्धा होता. आणि यामुळेच काय होतं तर राज्यकर्ते अतिशय मातलेले होते. त्यांना ते जनतेला कन्सिडर करत होते की कशाही पद्धतीने वागलं, जनतेवर किती अन्याय अत्याचार केला तरी काय, पण लक्षात ठेवायला पाहिजे राज्यकर्त्यांनी देखील की अशा पद्धतीने फ्रेंच रिव्होल्यूशन सुद्धा झालं आहे, रशियन राज्यक्रांती झालेली आहे. म्हणून हिटलर सारखे टिकले नाही तर बाकीच्यांचं ते कुठेच काय लागत नाही. तर तीळ मात्र तिथे जे आहे तर म्हणजे निभावं लागणार नाही. त्यानंतर जी महत्त्वाचा पॉईंट येतो, चौथा पॉईंट आहे. चौथं कारण आहे फ्रेंच रिव्होल्यूशन का घडलं तर विचारवंतांचं कार्य, विचारवंतांचे कार्य. आता विचारवंतांचे कार्य म्हणजेच काय तर ज्या पद्धतीने आपण आज भारतामधलं जे पाहतो आपण राजकारण की या पद्धतीने जर तुम्ही कोणत्याही गोष्टी बोलायला लागले तर लगेच तुम्हाला काय धर्माच्या नावाने तुमच्यावर देशद्रोहासारखं काय केला जातो, खटला ठेवला जातो. ठीक आहे, तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्याच गोष्टी फ्रेंचमध्ये जबरदस्तीच्या का फ्रान्समध्ये ह्या गोष्टी घडत होत्या. परंतु त्याला सुद्धा काय आहे तर ह्या पद्धतीने विचारवंत जे आहेत त्यांनी त्याच्यामधलं पहिलं नाव येतं ते म्हणजे ऑलिव्हर मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यू जबरदस्त असा हा व्यक्ती होता. दुसरं नाव येतं ज्याला फ्रेंच रिव्होल्यूशनचा जनक, फादर ऑफ फ्रेंच रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं, तो म्हणजे रुसो. तर ह्या विचारवंतांनी काय केलेलं आहे तर ह्या विचारवंतांनी सामान्य लोकांमध्ये क्रांतीची धगधग कशी असते ती पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगून एकत्र करून त्यांच्यापर्यंत विचार जे आहे ते पोहोचवण्याचं कार्य केलं. आणि याच्यामधून जे आहे तर सरते शेवटी जे आहे तर आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांती झालेली दिसते. आणि राज्यकर्ते जे आहेत जे अमवाद आजही आपण पाहतो ते आपले जे आहेत तर सर्वोच्च मुख्यमंत्र्यांना गुंड भेटून येतात. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर एक अनिर्बंध अशा जो होता तर ह्याच्या विरोधात शेवटी लोक कंटाळतात. तुम्ही किती लोकांना कन्सिडर करा पण लोक शेवटी कंटाळतात आणि उभी राहते ती राज्यक्रांती. तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून सुद्धा असंच आपल्याला घडलेलं दिसतं. आणि शेवटी फ्रेंच राज्यक्रांतीने काय आहे तर जगाला 3 गोष्टी दिल्या, त्या म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे जे 3 सूत्र आहेत जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आपण घेतलेले आहेत. तर हे 3 सूत्र जे आहेत किंवा 3 संकल्पना आहेत त्या आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशनच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. आणि हीच गोष्ट सत्य आहे की फ्रेंच रिव्होल्यूशन मध्येच आहे स्वातंत्र्य. पहिले तर तुम्हाला सर्वोच्च म्हणजे तुम्हाला फ्रीडम पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, तरच तुम्ही इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतात, नाही तर शक्य नाही. त्यानंतर येते समता. स्वातंत्र्याची मजा समतेशिवाय नाही. जसं आज भारतामधलं वातावरण दूषित झालंय त्या पद्धतीनेच आहे बंधुता. जर बंधुभाव नसेल तर आपला पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. कारण एक गोष्ट सांगितलेली आहे रुसो आणि मॉन्टेस्क्यूने की कोणतेही राज्यकर्ता हा जर धर्माच्या नावाने राज्य करत असेल तर शेवटी सरते शेवटी जो आहे तर त्या देशाचं जे आहे तर एका पद्धतीने जे आहे तर त्याचं यांचं राज्यकर्त्यांचं झालं ना की एका पद्धतीने काय करत होते हे तर प्रचंड लोकांना कन्सिडर करत जात होते. आणि याच्यामध्ये जर पाहतो तर हे जे 3 सूत्र आहे हे लोकशाहीचे आपण असं म्हणतो की बांध आहे. परंतु पुढे जेव्हा तुम्ही बघायला गेले तर त्याचं जे आहे धर्माच्या नावावर जेही देश असतील, पाकिस्तान सारखं उदाहरण घेऊया तर त्यांना काय आहे भिकेची डोहाळे लागलेले आपण कन्सिडर करतो. ह्या रिव्होल्यूशन्स मधून या गोष्टी आपल्याला समजतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्या बेसवरच काय आहे तर तुमचा विकास आणि तुमच्या देशाचा विकास असतो. हे फ्रेंच राज्यक्रांतीमधून आपल्याला दिसून येतं. क्लिअर आहे तुम्हाला या गोष्टी? फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय, कशी, तर सुरुवात करूयात आपण. चलो, त्याचे कारण बघितले, कोणत्या तत्वांवर ती काय होती तर सुरू झाली, कोणी ती आहे, हे तत्वे जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत जे फ्रेंच रिव्होल्यूशन जे आहे ती झालेली आहे. आणखी एक कारण काय होते अमेरिकन राज्यक्रांतीचा प्रभाव. ओके, चलो आता बघा हे तर बघितलंच आपण. काय होतं की ह्यामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे बघा ह्याच ठिकाणी आपण थोडंसं गोष्टी याच्यामध्ये समजून घेऊयात. तर फ्रेंच रिव्होल्यूशन 17 जुलै 1789 मध्ये काय झालेलं आहे तर पॅरिस, त्यांची जी राजधानी आजची पॅरिस, या पॅरिस मध्ये काय झालं तर रिव्होल्यूशन झालं. पॅरिस मध्ये उठाव झाला. दिसत नसेल थांबा.
पॅरिस. तर 14 जुलै 14 जुलै 1789, Paris was state of alarm. The thing that commandant troops move into the city. Rumors spread that the would soon that army open the fire upon the citizens. Some 7,000 men and women gathered in front of the टाउन हॉल अँड डिसाइड टू पीपल्स मिलिटिया म्हणजेच युद्ध ज्याला म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने तर तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये जे आहे तर अशा पद्धतीने बॅलेस्टीन जे आहे हे बघा बॅस्टिले. ठीक आहे. तर हा काय होता तर ह्या ठिकाणी जे आहे तर युरोपाचा हा फ्रेंच मधला सॉरी पॅरिस मधला जो आहे तर पॅरिस मधला पॅरिस मुख्य आहे राजधानी आहे आणि बॅस्टिले हा काय होता तर हा तिथला जो आहे तर राजवाडा होता. आणि या राजवाडा मी तुम्हाला तो फोटो दाखवला तर पॅरिसमध्ये हा राजवाडा होता. राज्यकर्ते याच्यात राहत होते आणि याच्यावर जो आहे तर 14 जुलैला जो आहे तर अटॅक झाला आणि तो झाला 1789 मध्ये. इथून जे आहे याचा जो पाडाव झाला हा जो पडला इथूनच खऱ्या पद्धतीने फ्रेंच रिव्होल्यूशनला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आता बघा काय बघायचं आपल्याला का झालं बघा हा येतो. ठीक आहे. लक्षात आला हा तो काय आहे तर तो जो किल्ला आहे ज्याला काय म्हटलं जातं ह्या गुलामगिरीचं ते सेंटर आहे केंद्र आहे. तर हे जे म्हटलं जायचं तर त्याच्यामुळे काय केलं गेलं तर हे जे केंद्र होतं याला जातं उद्ध्वस्त करायचं नेस्तनाबूत करून टाकायचं आणि अशा पद्धतीने फ्रेंच रिव्होल्यूशनला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ह्यामध्ये बघा तर यात काही गोष्टी ज्या आहे तर आता हा का असं झालं असेल तर याचं रिझन बघा तर सोसायटीमध्ये कशा पद्धतीने लेट सोसायटी होती तर बघा इंट्रोडक्शनमध्ये आपण बघतोय अमंग द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन्स मी म्हटलं ना तुम्हाला अ चेंज एव्हरीथिंग पॉलिटिकली सोशली आणि इकॉनॉमिकली. बघा काय झालं औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं तर सगळं जग बदललं. औद्योगिक क्रांती यामुळे काय झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही बघाल तर याच्याने जे आहे तर जगाचं जे आहे तर त्यामध्ये आपण राजकारण बदलले. त्यानंतर दुसरं जे आहे तो भूगोल सुद्धा बदलला. त्यानंतर जे आहे तर अर्थशास्त्र सुद्धा बदललं. त्यानंतर जे आहे समाज सुद्धा बदलला आणि याच्यातनं जे आहे तर हे समाज सुद्धा जो आहे तर हा बदलला आपल्याला दिसतो. समाजाचा सुद्धा बदल झालेला आहे. या औद्योगिक क्रांतीने हे वेगवेगळे बदल झाले. ठीक आहे. राजकारणात बदल झाला. त्यानंतर जे आहे भूगोलात बदल झाला. जिंकण्यात अर्थशास्त्रात बदल झाला आणि समाजामध्ये बदल झाला. यामध्ये जे आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ठरली तर त्यामध्ये जे आहे तर औद्योगिक क्रांतीने या सगळ्यांमध्ये एक आहे भांडवलशाहीचा उदय झाला. लक्षात ठेवा भांडवलशाही ज्याला आपण कॅपिटलिझम असं म्हणतो या भांडवलशाहीचा उदय झाला औद्योगिक क्रांतीने. आणि पुढे जे आहे तर कामगार वर्ग तसेच व शेतकरी वर्ग यांचं जे आहे तर यांच्या माध्यमातून यांचं शोषण सुरू झालं आणि हेच जे आहे तर हेच कारण ठरलं तुमच्या रिव्होल्यूशन्सला. आता याच्यामध्ये बघा भांडवलशाही काय कारण औद्योगिक क्रांती झाले त्या माध्यमातून नवीन उद्योगधंदे सुरू झाले आणि हे जे रिव्होल्युशनरी म्हणजे आपण असं म्हणतो हे जे कारखानदार होते यांनी कॅपिटलिझम निर्माण केला आणि याच्यामधून ज्या अशा पद्धतीने जे आहे तर फ्रेंचमध्ये सुद्धा समाज कसा वाटला गेला होता तर याची उतरंडी होती. उतरंडी म्हणजे बघा तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे जे आहे तर वरती जो होती क्लर्की होती नंतर नोबॅलिटी होती. थर्ड जो आहे म्हणजे त्याला इस्टेट असं म्हटलं जायचं. तर बघा पॉलिटिकली सोशली काय आहे इकॉनॉमिकली चेंज झालं जग संपूर्ण. ओके. त्यानंतर इट वॉज पार्ट ऑफ मेनी अदर aggregations that took place during that period more fundamental आणि profound consequences than अमेरिकन रिव्होल्यूशन. अमेरिकन रिव्होल्यूशन जे आहे तर या अमेरिकन रिव्होल्यूशनचा बेसच काय आहे तर तो म्हणजे तर मानवी हक्कांसाठीच फ्रेंच असं म्हणू शकतो आपण. जॉर्ज वॉशिंग्टन याच्या माध्यमातून आहे तर ती जे आहेत अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालेलं आहे. त्यानंतर जे आहे तर मेसिव्ह सोशल रिव्होल्यूशन्स वर्ल्ड वाईड इम्पॅक्ट आणि बिकम्स द मॉडेल ऑफ फ्युचर रिव्होल्यूशन्स अशा पद्धतीने जे आहे तर याच्यामध्ये बघू तुम्ही इकडे समजू शकतात की याच्यामध्ये जे आहे तर 3 प्रकार पडले. यामध्ये जर तुम्ही बघाल तर जी आहे क्लर्की जी असेल तर नोबॅलिटी एन्जॉय द सर्टन
चर्च, हे बघा हा जो आहे एक दोन तुम्हाला दाखवतो, यामध्ये जे आहे तर यामध्ये काय होतं तर 3 प्रकाराने समाज जो आहे तो विभागला गेलेला होता. ओके, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थर्ड इस्टेट, फर्स्ट इस्टेट आणि हे जे क्लॅर्की होते अँड द नोबॅलिटी एन्जॉय द सर्टन प्रिव्हिलेज, मोस्ट इम्पॉर्टंट दिस एक्झाम्पल पेइंग द टॅक्सेस. बघा यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ग्रुप ऑफ पर्सन इन्व्हेंट विथ द स्पेशल फंक्शन इन द चर्च, ही जी नोबॅलिटी क्लर्क आहे. आता काय झालं होतं यामध्ये सांगतो, 17व्या शतकामध्ये किंवा असं म्हणूया आपण 17व्या शतकामध्ये काय झालं तर ह्या 17व्या शतकामध्ये जे आहे 18व्या शतकात, त्या 18व्या शतकात काय आहे तर यामध्ये जे आहे म्हणजे कालखंड कोणता आहे आपला तर 1700 पासून तर 1700 म्हणजे त्याच्या अगोदर पण 1789 हा जो कालखंड आहे यामध्ये जे आहे तर फ्रेंच समाज जीवन बघूयात आपण. तर फ्रेंच समाज जीवन जे होतं, फ्रेंच समाजाची जी व्यवस्था होती ती कशी होती ते आपल्याला बघायचं आहे. तर ह्या समाज व्यवस्थेमध्ये जी समाज व्यवस्था होती याच्यात 3 भाग पडले होते. सर्वोच्च ठिकाणी जे होतं तर चर्च, क्लॅर्की, त्यानंतर जे आहे तर राज्य किंवा राज्य प्रशासन, राज्य प्रशासनपेक्षा असं म्हणूया आपण राजे रजवाडे किंवा राजे, सावकार, श्रीमंत असा जो होता तो वर्ग होता. इथे चर्च होता आणि खाली जो होता तर तो म्हणजे तो होता शेतकरी व मजूर वर्ग. तर याच्याने काय होतं, ही समाजाची काय होती एक व्यवस्था होती 3 याच्यामध्ये. वरती चर्च प्रचंड, मी म्हटलो ना की धर्म 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 याचा काय होता प्रचंड असा पगडा होता. त्यानंतर या चर्चच्या नावाखाली जो आहे तर राजे रजवाडे त्यांच्या खाली होते, श्रीमंत असे सावकार असतील, त्यानंतर जमीनदार असतील, राजे असतील, हे चर्चच्या प्रभावाखाली, कारण चर्च अतिशय प्रसिद्ध किंवा चर्चच मानली जात होती. आणि तिसरं होतं तर शेतकरी आणि मजूर वर्ग. ही जी होती तर हिला इस्टेट असं म्हटलं जातं. द इस्टेट, इस्टेट जे आहे तर इस्टेट सिस्टम इन फ्रेंच रिव्होल्युशन्स. ओके, द इस्टेट सिस्टम याला म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त शोषण कुणाचं होईल, टॅक्सच्या नावाने, कर जो आहे तर ही जी आहे तर ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघाल तर कर प्रणाली जी आहे तर कर जे आहे ते अतिशय उच्च लावले जात. यांचा कर दर जो होता तो अतिशय उच्च होता आणि यामुळे जे आहे तर सामान्य लोक हा कर देऊ शकत नव्हते, एवढा जबरदस्त. बघा शेतकऱ्यांनी पिकवायचं पहिले कुणाला द्यायचं तर राजे रजवाड्यांना द्यायचा. आणि त्याच्यानंतर बी यांच्यामधून जो आहे तर आणखी एक टॅक्स काय राहायचा तर तो चर्च टॅक्स राहायचा. एक पोलीस टॅक्स म्हणून पण होता. तर तुम्ही जे अन्नधान्य पिकवतात ते गव्हर्नमेंटने सांगितलं असेल तेच तुम्ही पिकवायचं. जर तुम्ही तुमच्या मनाने पिकवलं असेल तर तुम्हाला ते विक्रीसाठी त्याच्यावर सुद्धा वेगळा टॅक्स द्यावा लागायचा. एका पद्धतीने जे आहे ते शोषण 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 या माध्यमातून फ्रेंच रिव्होल्युशनचा काय झालेला आहे तो उत्क्रांती झाली. लोक याच्याने पिचून गेलेले होते, लोक याच्याने त्रासून घेतलेले होते आणि त्याच्यामुळे जे आहे तर सरते शेवटी जे आहे तर लोकांनी काय सुरू केला तर रिव्होल्युशन्स आपण ज्याला म्हणतो तर ते झालं. तर फ्रेंच राज्यक्रांतीचे जे आहे तर बघा फ्रेंच राज्यक्रांतीचं मॉन्टेस्क्यू जो आहे हा जो आहे मॉन्टेस्क्यू हा जो आहे तर हा हे 2 विचारवंतांचे नाव लक्षात ठेवायचे आपल्याला. फ्रेंच राज्यक्रांती मधील महत्त्वाचे विचारवंत पहिलं लक्षात ठेवा, पहिलं नाव आहे मॉन्टेस्क्यू, ज्याला सत्ता विभाजनाचा सिद्धांत त्याचा प्रसिद्ध आहे. सत्ता विभाजन सिद्धांत काय ते पण सांगेल. तर याने जो आहे तर सत्ता विभाजन कसं असायला पाहिजे याचा सिद्धांत त्याने जो आहे तो त्याला सत्ता विभाजन सिद्धांत म्हणतात. आणि दुसरा जो आहे दुसरा प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे जो रूसो, तो जो आहे तर हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून ओळखला जातो. फ्रेंच राज्यक्रांती जनक.
याच्या विचारांनी सामान्य लोकांनी शेवटी काय केलेलं आहे तर राजसत्तेविरुद्ध जे आहे तर बंड केलेला आहे. म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमधले जे आहे हे दोन अतिशय महत्त्वाचे असे नाव आहे ज्यांच्याशिवाय फ्रेंच रिव्होल्यूशन जे आहे ती होत नाही. आणि आणखी लक्षात ठेवा यांनी कोणत्या बेसवर तयार केलं तर 3 तत्वे पुन्हा पाठच पाहिजे. तर फ्रेंच रिव्होल्यूशनने आपल्याला काय दिलेलं आहे समता, पहिले तर स्वातंत्र्य, पहिले येतं स्वातंत्र्य, समता आणि सरते शेवटी बंधुता. या 3 तत्वांचा जो आहे तर याच्यावर फ्रेंच रिव्होल्यूशन सक्सेसफुल झाली. ओके, म्हणजे बघा काय आहे एक इतिहास आहे. सामान्य लोक जे आहे तर एका सर्टन मोमेंट पर्यंत तुमचं काय करतात, तुमचं शोषण असेल, तुमचा दबाव असेल, तुमचं जे सगळ्या ज्या राजकारणाशी रिलेटेड मिनटं राजकारणाशी रिलेटेड सगळ्या ज्याही गोष्टी असतील त्यांना ते सहन करतात. परंतु एका ठराविक कालावधीनंतर या सगळ्या शोषणाचा या सगळ्या गोष्टींचा एक उद्रेक होत असतो. आणि हा जो उद्रेक असतो हा शेवटी येतो क्रांतीच्या मार्गाने, रिव्होल्यूशन ज्याला आपण म्हणतो. आणि ह्याचीच रिव्होल्यूशन जे आहे तर 3 रिव्होल्यूशन्स आपण सुरुवातीलाच बघितलं, त्याच्यातली फ्रेंच रिव्होल्यूशन आपण पाहतोय. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जे आहे थर्ड इस्टेट जे होतं म्हणजे थर्ड पार्ट शेतमजूर वगैरे त्याच्यामध्ये कोण होते तर ह्या थर्ड इस्टेटमध्ये सगळ्यात खाली स्मॉल पीजंट्स, लँड लेबर्स, सर्वंट, नंतर पीजंट्स आर्टिशियन्स, त्यानंतर बिग बिझनेसमॅन, मर्चंट्स, कोर्ट ऑफिशियल, लॉयर्स, हे त्या 3 इस्टेटमध्ये सुद्धा 3 टप्पे होते. आणि त्याच्यानंतर जो वरचा टप्पा होता नोबेलिटी म्हणजे राज्यकर्ते, आणि त्याच्यावरती होते क्लार्गी. क्लार्गी म्हणजेच कोण तर ते चर्चचे लोक. आणि याच्या माध्यमातून काय तर जबरदस्त असं जे होतं तर तिथे आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळे टॅक्स पे केले जात होते, लोकांकडून प्रचंड टॅक्स केले जात होते. बघा जरी ते तुम्ही पाहिलं तर लिव्हरे म्हटलेलं आहे, लिव्हर तर युनिट ऑफ करन्सी इन फ्रान्स, लिव्हर त्या वेळेस वापरलं जायचं 1794 मध्ये. त्यानंतर क्लर्गी, ग्रुप ऑफ पर्सन इन्व्हेस्टेड विन द स्पेशल फंक्शन इन द चर्च, म्हणजे जे वेगवेगळे जे आहे चर्चच्या माध्यमातून जे इव्हेंट होत त्या चर्चमधले हे काय होते महत्त्व. पादरी वगैरे आपण म्हणतो ज्यांना खरं बघायला गेलं धर्मसंस्थेशी जे आहे संबंधित हे लोक होते ज्यांचा ग्रुप होता. त्यानंतर तिथे म्हणजे अ टॅक्स लिवाइड बाय द चर्च कंपॅरिझिंग 1/10 ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. बघा इथे जे आहे राज्यकर्त्यांचा जो आहे तर तो वेगळा, ठीक आहे. बघा इथे जी कर प्रणाली होती ही कर प्रणालीनेच काय केलेलं आहे तर फ्रेंच रिव्होल्यूशन मध्ये जे आहे तर मोठा हातभार लावलाय. तर जे आहे तर फ्रेंच कर प्रणाली कशी होती, फ्रेंच किंवा कालीन किंवा फ्रेंच मधली जी आहे तर फ्रेंच कर प्रणाली जी होती ती कशी होती तर तिच्या म्हणजे तुम्ही जे ॲग्रिकल्चर करत किंवा तुमचं जे आहे उत्पन्न आहे शेती उत्पन्नच तिथे बी महत्त्वाचं होतं. तर या शेती उत्पादनावर जो आहे तर याच्यावर 2 प्रकारचे टॅक्स लागत. एक टॅक्स होता तो म्हणजे राज्यकर्त्यांकडे डायरेक्ट जमा होईल, राज्यकर्त्यांकडे तो होता डायरेक्टली 10% जात. आणि दुसरा जो होता तो चर्च स्वीकारत किंवा चर्चला द्यावा लागे. हा सुद्धा किती पर्सेंट होता तर हा सुद्धा 10% होता. बघा म्हणजे तुमच्या जे आहेत तर धर्म कर ज्याला म्हणतात, ठीक आहे. जेव्हा त्याच्यावर जो आहे तर धर्मकर जो आहे तर याला धर्मकरच असं म्हटलं गेलं होतं. तर हा सुद्धा जो आहे तर प्रचंड प्रमाणावर जो आहे तर तो जो आहे तो सामान्य लोकांवर लावला जात होता. आणि या सगळ्या टॅक्सेशन ह्या टॅक्स जे आहेत त्या टॅक्सेसच्या माध्यमातून आहे तर लोकांचं शोषण होतं, तर लोक याला प्रचंड कंटाळले होते. ओके, तर शेवटी जे आहे तर अशा पद्धतीनेच बघा तिथे जर आपण बघितलं तर ही जी गोष्ट होती तर याच्यामध्ये जर बघाल तर काय झालं की लोक जे आता प्रचंड काय झालेले ते कंटाळले होते, शोषण होत होतं. आणि मग डायरेक्ट लोकांनी 1857 उठावासारखा उठाव केला का नाही. तर तिथे जर बघायला गेलं तर आपला भारतामध्ये सुद्धा 1857 उठाव झाला, परंतु सक्सेस का नाही झाला कारण त्याच्या समोर जे आहे तर एक वाक्यता नव्हती, एक सूत्रता नव्हती. हे जे रिव्होल्यूशन्स आहे यामध्ये लोकांचं जे आहे तर शिक्षण झालेलं आहे, आधुनिकपणा त्यांच्यामध्ये आला आहे. रुसो आणि मॉन्टेग्यू सारख्या विचारवंतांनी योग्य दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीने. पण 1857 उठाव जो होता तर तो जो आहे मैं मेरे झांसी नहीं दूंगी एवढंच म्हटलं गेलं. कदाचित मैं मेरा हिंदुस्तान नहीं दूंगी
तर 1857चा उठाव जो आहे हा देशव्यापी ठरला असता. म्हणूनच आपण बघतो की 1857च्या उठावामध्ये दक्षिणेचा सहभाग नाही आहे, मध्य भारताचा काही ठिकाणी भाग आहे. हा फरक आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन, अमेरिकन रिव्होल्यूशन आणि रशियन रिव्होल्यूशन प्लस जे आहे तर 1857च्या भारताच्या उठावामधला. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर शेवटी बघा तर ती पीजंट्स मेड अप अबाउट 90% ऑफ द पॉप्युलेशन. काय होतं आता बघा, जो समाज आहे याच्यामध्ये 90% कोण होते तर अशा पद्धतीने शेतमजूर, त्यानंतर कामगार यांचा भरणा होता. मग यांच्याने काय झालं की असा का टॅक्स पेचा जो पैसा होता हा त्यांच्यावर प्रचंड प्रमाणाने दबाव आणायला लागला. आणि यामध्ये जे एक वातावरण तयार झालं बघा, तिथे लक्षात ठेवायचं आपल्याला, तिथे हा जो राज्यकर्त्यांना शेती होता त्याला टिथे असा कर म्हटला जाता. टिथे कर, हा टिथे कर होता. ओके, जो शेती राज्यकर्त्यांचा. आणि दुसरा जो महत्वाचा होता टायले, तर हा जो टायले कर होता हा धर्म कर म्हणू शकता तुम्ही. टाईले, हा लक्षात ठेवा. हे दोन प्रकार महत्वाचे, टाईले आणि टिथे, हे दोन कर खूप महत्वाचे. जोड्या लावा किंवा त्यांचा अर्थ विचारला जाऊ शकतो की फ्रेंच रिव्होल्यूशनच्या वेळेस कोणत्या पद्धतीचा जो कर होता तो शेती उत्पादनावर जो आहे तर राज्यकर्त्यांच्या माध्यमातून आकारला जात होता, लावला जात होता, तो होता टिथे कर. आणि कोणता कर होता जो चर्चच्या माध्यमातून लावला जात होता, वसूल केला जात होता, तर तो होता टाईले कर किंवा टाईले टॅक्स. क्लिअर आहे. फ्रेंच रिव्होल्यूशनचा बेस. चला, मग याच्यामुळे काय झालं पुढे तर याने लोक आता याच्याने कंटाळलेले आहेत. आणि याच्यानंतर जे आहे तर लोक ज्या प्रचंड याच्या खाली काय दबावाखाली किंवा याच्यामध्ये पिसलेला एक फोटो दाखवतो तुम्हाला. द एन्शंट रेजिम, एक फोटो जर तुम्ही इकडे बघितला तर या फोटोमध्ये काय दाखवलेलं आहे की सामान्य व्यक्ती बघा, जसं एक सामान्य माणूस आहे आजच्या काळामध्ये, आपण जसं भारताचं त्याचं उदाहरण घेऊ शकतो की सामान्य माणूस प्रचंड पिसलेला आहे. हा जो आहे तर सामान्य माणसाच्या पायामध्ये बेड्या आहेत, त्याच्या अंगावर मांस सुद्धा नाही आहे, पण त्याच्या जीवावर कोण मोठं होत आहे, त्याच्यावर टॅक्सेशनच्या माध्यमातून कोण बसलाय तर फेमस असं एन्शियंट जे आहे फ्रेंच रिव्होल्यूशनच्या वेळेचं एक कार्टून होतं. तर यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये चर्च आणि राज्यकर्ते जे आहेत ते चर्चचे लोक म्हणजे धार्मिक संस्था आणि राज्यकर्ते जे होते हे प्रचंड असं त्याच्यावर कर लावून त्यांचं जे आहे शोषण करत होते. याचं हे जबरदस्त असं चित्र आहे. तर बघा, ओल्ड रिजिम, द कार्टून इज from the era of the French Revolution depicts the third estate has a person in chain. बघा, थर्ड इस्टेट 3 याच्यात प्रकार होता ना. थर्ड इस्टेट म्हणजे तिसरा भाग, जो सगळ्यात खालचा भाग होता, जी उतरंडी होती समाजाची, त्याच्यामध्ये कोण होते तर पीजंट्स होते. त्यामध्ये जे आहे तर स्मॉल जे बिझनेसमॅन होते, यांच्या करावर कोण मोठा होत होता, धर्मसंस्थेतले हे जे म्हणू शकतो आपण तर त्या काळामधले जे आहे शोषण करणारे हे धार्मिक लोक आणि त्याच्यानंतर राज्यकर्ते. याच्यामध्ये हा फोटो दाखवला जातो की पूर्ण फ्रेंच रिव्होल्यूशन जे आहे तर हे बघा, याच्या हातामध्ये पैशांचं काय आहे तर थैली आहे. आणि हा त्यांचा बघा, याला कपडे सुद्धा नाही, नग्न स्वरूपात सामान्य माणूस आहे जो 90% होता. आणि त्याच्या जीवावर राज्यकर्ते आणि धर्मसंस्था ज्या आहे तर मजा करत होत्या. खरंच आहे. तर तशा पद्धतीने जे आहे तर हा फोटो आजकाल आपण भारतासाठी वापरू शकतो. ओके, तर त्यामध्ये जे आहे तर ओल्ड रिजिम जे आहे तर अशा पद्धतीने काय केलं गेलं तर त्याच्यामध्ये दाखवलं गेलं की तो जो थर्ड इस्टेट मधला व्यक्ती आहे तो प्रतिनिधित्व करतोय, रिप्रेझेंटेटिव्ह करतोय की कशा पद्धतीने त्यांचं शोषण केलं जात होतं. तर हु सपोर्ट द क्लिअरगी अँड द नोबेलिटी ऑन हिज बॅक, म्हणजे त्याच्या पाठड्यावर जे आहे, पाठीवर जे आहे तर यांचं ओझं आहे. बरोबर आहे. कुणाचं तर राज्यकर्ते आणि क्लर्गी जे धर्मसंस्थेशी चर्चशी संबंधित जे आहे, धर्माच्या नावाने जे काय तर ते अज्ञानता पसरवत होते, त्यांना शिक्षण देत नव्हते, त्यांना फक्त देवाच्या नावाने काय करत होतं, धर्माच्या नावाने त्यांचं प्रचंड असं शोषण करत होतं. हा फ्रेंच रिव्होल्यूशनचा बेस आहे मित्रांनो. आणि जिथे जिथे अशा पद्धतीने म्हणतो आपण शोषण होतं तिथे काय केलं जातं तर एक लक्षात ठेवा, तिथे राज्यक्रांती ही होते म्हणजे होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, द फ्युडलिझम हॅड disappeared but the vestiges continuous to the rule of France. जे रूलर होते फ्रान्स मधले यांच्या माध्यमातून काय केलं गेलं होतं तर त्यांचं जे आहे सामान्य जीवनाशी त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. तर त्यांना जे आहे तर आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये, आग लगे बस्ती में राजा अपनी मस्ती में. तर त्याच पद्धतीने जे आहे तर इथे सुद्धा होतं. त्यानंतर द नोबेल्स एन्जॉयड देअर fiefs and the clergy their revenues from the lands both were the powerful groups. खरं बघायला गेलं तर आज भारतामध्ये आपण आता पाहतोय तर आपल्याकडे शेतकरी जे आहेत तर दिल्लीला काय केलंय त्यांनी मोर्चा नेलेला आहे. शेतकऱ्यांच्या ज्या विविध मागण्या आहे, MSPSL मॅक्झिमम सेल प्राइस जे आहे, स्वामीनाथनांना आपण म्हणतो की त्यांना भारतरत्न यावर्षी देण्यात आला, परंतु त्यांची जी रिकमेंडेशन आहे स्वामीनाथन आयोगाची MSP द्या ती मान्य नाही करण्यात आली. बघा, याला म्हणतात राजकारण.
ओके. त्यानंतर जे आहे तर द बल्क ऑफ द पॉप्युलेशन वेअर पीझंट्स जे आहे दे पेड एक्सेस टॅक्स कॅश अँड इन द काइंड हॅव अ ग्रीन कॉर्न इन लँडलॉर्ड्स मिल बाय सम सॉल्ट इन नो ट्रेलियर. म्हणजे तेच पुन्हा एकदा जसं फ्रेंच रिव्होल्युशनच्या माध्यमातून जे आहे तर लोकांच्या विरोधात किंवा सामान्य म्हणजे लोकांनी आहे तर ते जे आपण असं म्हणतो की यांच्या विरोधात जो लढा उभा केला, या लढ्यामध्ये जे आहे तर इंग्रजांनी जो विरुद्ध जो आहे तो सॉल्ट टॅक्स जो लावला होता, या सॉल्ट टॅक्सच्या विरोधात आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींनी कार्य केलेलं आहे. आणि या महात्मा गांधीच्या कार्याच्या अगोदर सुद्धा फ्रेंच रिव्होल्युशनमध्ये अशा पद्धतीने जे आहे तर सम साल्ट नो ट्रेल म्हणजे जे आहे तर वेगवेगळे जे आहे तर लँडलॉर्ड्सच्या माध्यमातून काय केलं जात होतं, हे शोषण केलं जात होतं. आणि याच्या विरोधातच जे आहे तर फ्रेंच रिव्होल्युशन जे आहे तर भविष्यात आपल्याला झालेले दिसून येते. ठीक आहे, चलो नेक्स्ट. त्यानंतर बिफोर द रिव्होल्युशन द फ्रेंच पीपल वेअर डिवायडेड इंटू द 3 ग्रुप्स. मी ते तुम्हाला क्लिअर करून दिले याच्या अगोदरच. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी स्टोरी टाईप मी तुम्हाला सांगून दिल्या. आपण त्यांना पहिली स्टेट जे आहे तर भाग बघा, इथे पण काढून देतो लागल्यास. याच्यात 3 भागामध्ये जे आहे समाज जीवन जे आहे तर विभागले गेलं होतं. टॉपला जे होतं किंवा आपण याला जे आहे तर याला अशा पद्धतीने कन्सिडर करूयात. म्हणजे ते आपल्याला जो सगळ्यात मोठा भाग आहे तो कोण आहे तर फर्स्ट इस्टेट. म्हणजेच काय, याचे 3 भाग. हा, आणि हा टॉपला जे आहे तर इथे आहे क्लेअर्गी म्हणजेच कोण धर्मसंस्था टॉपला. पुन्हा एकदा फटक्यात. त्यानंतर दुसरं जे येतं तर सेकंड इस्टेटला होतं तर नोबेलिटी, सर्वोच्च नोबेलिटी म्हणजे राज्यकर्ते. आणि ह्या भागाला जे होतं तर ते होते पीझंट, सम कॉमन पीपल. आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये टॅक्सेशन होतं. तर याच्यामध्ये बघा द थर्ड इस्टेटमध्ये कोण कोण येतं तर कॉमन पीपल, त्याच्यामध्ये वेल्दी मर्चंट्स असतील. ठीक आहे. त्यानंतर हुज वेल्थ रिव्हल्ड दॅट द nobility, doctors and lawyers, speaker, shopkeeper and the urban poor and the peasants who work in the land. जे जमिनीवर कार्य करत आणि काय करत पिकवत. तर लिगली द फर्स्ट 2 इस्टेट एन्जॉय, हे जे 2 होते हे मजा मारत होते. राज्यकर्ते आणि धर्मसंस्थेवाले जे सामान्य जनता आहे त्यांच्या टॅक्सेशनवर काय आहे तर ते त्यांना त्यांच्या याच्यावर जे आहे प्रचंड असं काय करत होते तर एन्जॉय करत होते. शब्दांमध्ये ती मजा मारत होते त्यांच्या पैशांवर जे आहे धर्म कर लावला जात होता, राज्य कर लावला जात होता. मेनी प्रिव्हिलेजेस पर्टिक्युलरली एक्झम्पशन फ्रॉम द मोस्ट टॅक्सेशन. ह्या टॅक्सेशनने जे आहे तो प्रचंड पैसा गोळा व्हायचा. आणि सामान्य लोकांच्या या ज्या आहे तर खरं बघायला गेलं तर शोषणामधून जे आहे तर वरचे जे आहे क्लर्गी आणि नोबेलिटीचे लोक मजा मारत होते, जे खूप कमी होते. 90% कोण होते तर हे कॉमन पीपल होते. आणि 10% मध्ये काय होते हे दोघी होते. म्हणजे बघा 90% लोकांवरच्या जीवाच्यावर किंवा त्यांच्या शोषणावर आवाज उठवत नाही तोपर्यंत शोषण होत राहतं. हे आजही आपलं उत्तर आहे. आणि आजही आपण आपल्या देशात म्हणतो जर भारतामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी घडत असेल तर आपण त्याला अपोज नाही केला तर शेवटी आपल्याला जे आहे तर शोषणाच्या माध्यमातून सहन करावं लागतं. हे जे आहे तर ही काय आहे द 3 इस्टेट जे आहे तर सिस्टम जी होती फ्रेंच रिव्होल्युशनमध्ये आपल्याला असलेली दिसून येते. ओके, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. मग याच्यामध्ये जे आहे तर याचे ज्या रिव्होल्युशनरीचे जे आहेत तर आयडियाजमध्ये कशा आहेत तर बघा द रिव्होल्युशनरी आयडियाज जे आहे तर व्होलाटेर हा पहिला प्रसिद्ध होता, ज्याचा कालखंड आहे हे काय विविध जे आहे तर ते जे म्हणू शकतो आपण त्या काळातले फ्रेंच विचारवंत आहे व्होल्टेअर आहे. ठीक आहे, व्होल्टेअर जो 1694 ते 1678 कालखंड आहे. मॉन्टेस्क्यू आहे 1689 ते 1753 अँड रूसो 1712 ते 1778 दरम्यान. याच्यामध्ये जे आहे तो नॉट कन्सिडर ॲज अ डायरेक्ट कॉज. तर त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे काय होते तर त्यामध्ये यांनी जे आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 जे आहे तर मॉन्टेस्क्यू असेल, व्होल्टेअर असेल, रूसो असतील, यांनी जे आहे तर हे खरे विचारवंत होते, आज सारखे भरकटलेले विचारवंत नाही. तर यांनी एक रिव्होल्युशन जी आहे तर ती फ्रेंच रिव्होल्युशन आपल्याला करून दिलेली किंवा करून दाखवलेली दिसते. त्याच्यामध्ये बघा तर लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य येतं. पहिलं तर स्वातंत्र्य,
नोशन इंडिव्हिज्युअल ह्युमन राईट्स, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मिळवेलच, हे जे आहे तर लोकमान्य टिळक का म्हणू शकले, कारण त्यांचा सुद्धा याच्यावर अभ्यास होता. त्यानंतर अ न्यू टाईप ऑफ गव्हर्नमेंट इन विच पीपल आर नवीन असं राज्य निर्माण व्हायला पाहिजे ज्याच्यात लोक सार्वभौम असतील किंवा सोवर्जिनिटी असेल, त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. त्यानंतर होतं ते इक्वॅलिटी ऑफ द राईट अँड सिव्हिल लिबर्टीज, इक्विलिटी बिफोर द लॉ, सर्व जनता जी आहे तर तिच्यामध्ये पैशांवर भेदभाव न करता ती जी आहे तर न्यायासमोर तर ते कायद्यासमोर ती आहे तर समान असणार आहे, त्यांना समान न्याय मिळणार आहे. आणि त्यानंतर असणार आहे फ्रेटर्निटी म्हणजे बंधुभावाशिवाय कोणताही देश पुढे जाऊ शकतच नाही. फ्रेंच रिव्होल्युशनने ही गोष्ट आपल्याला दाखवलेली आहे. तर बघा यामध्ये जर बघा आणखी एक महत्त्वाचं होतं द रॉयल्टी काय प्रकार आहे तो आपण बघूयात. त्या रॉयल्टीमध्ये बघा द फ्रेंच गव्हर्नर हॅड undergone the periodic economic crisis resulting from the long wars waged during the reign of लुईस चौथा याच्याच काळात जे आहे तर प्रचंड द्यायचं आहे तर त्याचं जे आहे तर काय माजलं होतं, थोम मांडलं होतं धर्माचं किंवा लोकांचं. लॉयल मिसमॅनेजमेंट ऑफ नॅशनल अफेअर्स अंडर द लुईस जो आहे तो 15वा पुढचा. तर द लॉसेस इन करंट द फ्रेंच अँड द इंडियन वॉर जे आहे तर 1750-60 याच्यामध्ये जे आहे तर भारतामध्ये कर्नाटिक युद्ध जे झालेले आहेत त्या कर्नाटिक युद्ध म्हणजे हे फ्रेंच रिव्होल्युशन. भारताचा विषय आला बघा, भारतीय लोक झोपले होते तोपर्यंत की जग असं पुढे आपल्याला बघायला गेलं तर आपल्याला 100 वर्ष लागले जागृत व्हायला, कारण 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर 1857चा उठाव केला आहे आपण. 100 वर्षापर्यंत आपल्याला कळलंच नाही. ओके. त्यानंतर ही इन्क्रीज द इंडिपेंडन्स यूज अरेंज लोन्स टू द अमेरिकन कॉलनीज ड्युरिंग द अमेरिकन रिव्होल्युशन. 1775 ते 1783च्या दरम्यानची रिव्होल्युशन झालेलं आहे, ज्या रिव्होल्युशनला आपण म्हणतो अमेरिकन राज्यक्रांती. ह्या अमेरिकन राज्यक्रांतीच्या माध्यमातून सुद्धा काय तर एक जे आहे तर रॉयल्टीचा हा प्रकार होता, हा तिथे आपल्याला दिसतो टॅक्सेशनच्या माध्यमातून. त्यानंतर तिसरा पार्ट येतो कॅरेक्टर ऑफ लुईस 16, जो 16वा लुईस होता याचं वागणं जे आहे तो बायकोचा काय होता तर पूर्ण मांडलिक होता, तर त्याच्या माध्यमातून तो काम करत होता. तर बघा द किंग अँड द क्वीन ऑफ फ्रेंच हे ते दोन दिसतात ज्यांच्या विरोधात जे आहे तर त्यांच्या राजकारणाला कंटाळून तिथल्या लोकांनी जे रिव्होल्युशन केलंय. तर द क्वीन अँड द किंग ऑफ द फ्रान्स लिव्ड ए लक्झरी लाईफ. लोक काय करत होते, राज म्हणतो ना आपण की आग लगे बस्ती में हम चले हवाई जहाज में, तशा पद्धतीने जे आहे तर इथे सुद्धा होतं. तर द किंग अँड क्वीन हे सुद्धा लक्झरियस लाईफ जगत होते. आणि याच्यातनं जे आहे तर स्प्लेंडर ऑफ द मॅग्निफिकंट पॅलेस ऑफ वर्साइल्स जे आहे तर अतिशय जे आहे तर ते राजे रजवाडे यांच्यावर जबरदस्त असा काय केला जात होता, खर्च केला जात होता. सामान्य लोकांचं काही घेणं देणं नव्हतं, ते जे आहे तर स्वतःच्या आनंदात जगत होते. आणि हे जे होतं तर अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये काय होतं तर द्वेष निर्माण झाला, त्याच्याविरुद्ध राग निर्माण झाला आणि त्याच्यामधून जे आहे तर पॅरिसच्या बाहेर हे वातावरण निर्माण झालं. लुईस 14 was the climpy man who had a good heart. It's unable to relate the people to personal level. He often appeared unfeeling and gruff. He was insecure and seems have to dislike being king of France. ठीक आहे. तर यांचे जे आहे तर अशा पद्धतीने जे कॅरेक्टर जे होते लुईसचं यांनी ते केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात नाव महत्त्वाचं येतं त्यांचे मारी अँटोनिटी किंवा मॅरी अँटोनी. तर मॅरी अँटोनी ही इज अ अर्ली इयर्स ऑफ क्वीन, राणी होती, was fightly and irresponsible. She spent huge amount of clothes buying a new dress nearly every day. तर ते आहे तर प्रचंड काय करायची, खर्च करायची. आणि राजा जो आहे तर तिच्या शब्दाच्या पुढे जात नव्हता, तिचा गुलाम वागायचा. तर तिच्याबद्दल तिचा खर्चा जो प्रकार सांगितला की तो प्रचंड असा खर्च करते आणि या राज्य आणि हे कशातनं करत, सरकारी तिजोरीतनं करे. ठीक आहे. म्हणजे लोकांचा तो पैसा होता. तर रोज नवीन कपडे तिचे होते की ती एकदा घातल्याने हा कपडा काय तुम्हाला असं वाटतं सामान्य लोकांसारखा असेल का, लाखो करोडोंचे ड्रेस जे आहेत तर रोज ती बदलवत होती. त्यानंतर बिंग ऑस्ट्रियन, ही ऑस्ट्रियन होती. शी वॉज टेरेबली अनपॉप्युलर इन फ्रान्स अँड हॅड अ फ्यू फ्रेंड्स. बघा ती जी होती ते खरी ती फ्रेंचची नव्हती, तर ऑस्ट्रेलिया नाही. ऑस्ट्रियनमध्ये लोकांना फरक कळत नाही. ठीक आहे. तर ऑस्ट्रियनच्या जे आहे तो युरोपमधला, ऑस्ट्रेलिया खंड आहे, ऑस्ट्रियन युरोपातला देश आहे. तर या ऑस्ट्रियन देशाची ती काय होती तर मूळ निवासी होती. त्याच्यामुळे तिचं जे आहे तर फ्रेंच लोकांशी तसं बघायला गेलं तर एक तिचा जो म्हणू शकतो आपण की डायरेक्ट संबंध नव्हता किंवा ब्लड रिलेशन नव्हतं किंवा तिला त्या देशाच्या ज्या आहेत तर बाकीच्या गोष्टीशी काही घेणं देणं नव्हतं. तिचा हा वागणं त्यामुळे जे आहे लोक होते. त्यानंतर अमेरिकन रिव्होल्युशन झालं या काळामध्ये. याच्यामध्ये बघा ऑल मॅन क्रिएटेड इक्वल, सर्व लोक जे आहे तर ते काय आहे तर एक आहे, एक जन्माने आले. याच्याने आहे तर मानवी हक्कासाठी फ्रेंच अमेरिकन रिव्होल्युशन झाली. द
सिग्निफिकन्स ऑफ द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, इन्फ्लुअन्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन, द इम्पॅक्ट ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन. म्हणजे जे आहे तर 1775 तर 1783च्या दरम्यान जो कालखंड आहे हा अमेरिकन रिव्होल्यूशन असं म्हणतो आपण. दिसत नसेल तर 1 मिनिट लिहून देतो पुन्हा. तर 1775 तर 1783 या दरम्यान जी अमेरिकन रिव्होल्यूशन झाली, जी कशावर झालेली आहे तर ती म्हणू शकतो आपण की मूलभूत हक्कांवर झालेली आहे, स्वातंत्र्यावर आहे. तर स्वातंत्र्य आणि हक्क याच्यामुळे सुद्धा लोक आता काय झाले होते तर पेटून उठले होते. म्हणूनच लगेच पुढच्या 6 वर्षात रिव्होल्यूशन झाली. त्यानंतर पुढचं कारण येतं द फायनान्शियल क्रायसिस. आपण हे सुरुवातीलाच बघून घेतलं होतं, पण आणखी थोडंसं डिटेलमध्ये आपण इथे बघत आहोत. तर गव्हर्नमेंट ऑफ द फ्रान्स however was bankrupt and was the facing serious financial crisis. असे जर उधळपट्टा करायला लागले, जसं आता आपल्याला जे आहे तर भारतामध्ये सुद्धा याला रिलेट करा बरं का. या गोष्टी प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात. आपल्या देशाची आजची स्थिती आणि फ्रेंच रिव्होल्यूशन याच्यामध्ये सुद्धा काय आहे तर सहसंबंध आहे, या गोष्टी विचारल्या जातात. तर याच्यामुळे काय झालं की बँक करप्ट झालं होतं प्रचंड प्रमाणावर. जो होता असा अनिर्बंध पैसा खर्च केल्यामुळे जे आहे तर त्यांच्या तिजोरीत पैसा उरला नव्हता. आणि त्याच्यामुळे काय झालं तर इन्सफिशियंट आणि फेअर टॅक्सेस स्ट्रक्चर विच प्लेस द बर्डन ऑन टॅक्सेशन ऑन द दोज लास्ट एबल पे अँड थर्ड इस्टेट. बरोबर आहे. त्यानंतर आउटस्टँडर्ड मेडिवल ब्युरोक्रेटिक इन्स्टिट्यूशन ही ड्रेन्ड ट्रेझरी विच वॉज द रिझल्ट ऑफ एडिंग द अमेरिकन्स ड्युरिंग द अमेरिकन रिव्होल्यूशन्स, लॉंग वॉर विथ द इंग्लंड आणि ओव्हर स्पेंडिंग. बघा लॉयल एक्सपेन्सा म्हणजे जे आहे राज्यकर्त्यांचा प्रचंड असा जो आहे तो खर्च केला जात होता तो. त्यानंतर इंग्लंडशी झालेले खूप असे लांब असे युद्ध, कर्नाटिक युद्ध भारतामध्ये झाले ते. त्यानंतर ॲडिंग द अमेरिकन्स ड्युरिंग द अमेरिकन रिव्होल्यूशन, अमेरिकन रिव्होल्यूशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांना टॅक्सेशन तिथे द्यावं लागलेलं आहे, त्याच्यात सुद्धा ते अडकलेले आहे. अशा पद्धतीने जे आहे तर अमेरिकन लोक आता फ्रेंच लोक जे आहे तर चारी बाजूने त्यांची काय गळचेपी होते आहे. यानंतर वेअर इज द मनी, मग पैसा जातो कुठं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर बघा दिस कार्टून आहे, कार्टून त्या टाइमाचा आहे. दॅट टाइम लुईस लुकिंग ॲट द चेस्ट आस्क वेअर इज द टॅक्स मनी. त्यानेच हे चित्र त्याचं उदाहरण देतं त्यावेळेचं की त्याने विचारलं वेअर इज द टॅक्स मनी, टॅक्सेचा पैसा कुठे गेला. द फायनान्शियल मिनिस्टर नेकर लुक्स ऑन अँड सेज द मनी वॉज देअर लास्ट टाइम आय लुक्ड. म्हणजे मी शेवटचं त्याला पाहिलं. अशा पद्धतीने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून झालेला आहे. द नोबल्स अँड क्लिअर्गी स्नेकिंग आउटडोअर क्रेअरिंग स्नॅक्स मनी सिलिंग द वी हॅव इट. म्हणजे आपल्याला तो पाहिजे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे तर ओरिजिन कॉलिंग द इस्टेट जनरेशन. इथे इस्टेट जनरल म्हणजे आता जे आहे तर खरं बघायला गेलं सुरुवात झालेली आहे जी आपण त्याला म्हणू शकतो की रिव्होल्यूशन्सला. तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर यास त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ही जे इस्टेट जनरल आहे. काय इस्टेट जनरल तर बघा वेन द इस्टेट जनरल मेट, हे लोक काय एकत्र येते बघा. हे लोक जे आहे तर मीटिंग ऑफ इस्टेट जनरल द हॉल ऑफ वर्साय. वर्साई काय आहे तर ह्या वर्साईज आहे तर महत्त्वाचं असं शहर आहे. आणि ह्या वर्साईला जे आहे तर अशा पद्धतीने ते लोक एकत्र येत आणि एकत्र येऊन काय आहे तर ह्या ज्या गोष्टी होत्या इथे तुम्ही बघू शकतात लोक एकत्र आलेले प्रतिनिधी. तर ते जे आहे तर इस्टेट स्लोमली मर्चंडाईज टू द हॉल ऑफ वर्साय. वर्साईच्या जे आहे तर खरं बघायला गेलं तर त्या ठिकाणी जो होता मोठा असा हॉल आहे त्याच्यात ते एकत्र आहेत. अँड द थर्ड इस्टेट ड्रेस्ड ऑल इन बॅक द नोबिलिटी ड्रेस्ड इन ऑल इयर द फायनरी अँड द क्लिअर्गी ड्रेस टू फुल रिगेलिया. म्हणजे काय केलं लोकांनी एकत्र येऊन आता त्याच्या विरुद्ध जो आहे तो उठाव करायला सुरुवात झाली. आणि याच्यातनं आहे तर आता काय करायला लागलं तर वोटिंग करा. वोटिंग करून लोकांना काय केलेलं आहे तर याच्या विरुद्ध आता आपल्याला काय करायचं उभा करायचं आहे. तर बघा द डिलिगेट्स ऑफ द थर्ड इस्टेट. थर्ड इस्टेट म्हणजे डोक्यात ठेवायचं आहे थर्ड इस्टेट काय आहे. व्हॉट इज द थर्ड इस्टेट पहिले ते बघून घ्या. व्हॉट इज द थर्ड इस्टेट म्हणजे समाज जीवनाचा तो तिसरा टप्पा जिथे काय तर सामान्य लोक राहतात. बघा व्हॉट इज द थर्ड इस्टेट आज द ॲबेसियस एव्हरीथिंग. म्हणजे जे सामान्य लोक जे सगळे तिथे राहतात ते सगळे थर्ड इस्टेटमध्ये राहतात. म्हणजे कामगार असतील मजूर असतील ते लोक. आणि त्यांचं काय होणार होतं शोषण होणार होतं. त्याच्यामुळे काय आहे त्यांच्या बाजूने आता डेलिगेशन्स आहे. द डेलिगेट्स द थर्ड इस्टेट इन्स्टेड दॅट द थ्री ऑर्डर्स मीट टुगेदर अँड दॅट द वोट टू बी टेकन बाय हेड रॅदर दॅन द ऑर्डर. कशाही पद्धतीने सिन्स देअर वेअर फॉर मोर delegates from the third estate the plan would be द मेजॉरिटी द किंग refused the grant their request.
आणि अशा पद्धतीने राजाने ते काय केलंय तर केलं. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे द टेनिस कोर्ट होत. टेनिस कोर्ट जे आहे तर या टेनिस कोर्टवरचं काय म्हणतो, टेनिस हा पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. टेनिस कोर्टवरची शपथ, आपल्याला फ्रेंच ओपन माहिती आहे ना, महत्त्वाचा असं ग्रँड स्लॅम आहे. तर टेनिस कोर्टवरची शपथ हा सुद्धा त्याच्यातला महत्त्वाचा असा पार्ट आहे. आणि याच्याने जे आहे तर रिव्होल्युशनला सुरुवात झाली आपण बघतो. तर त्याच्यामध्ये बघा, तर ही जी टेनिस कोर्ट आहे तर डेलिगेट्स ॲग्रीड अँड ऑल बट इन द 7-8 डेलिगेट्स साइन इट देअर ओथ टू नोन ॲज द टेनिस कोर्ट. त्यांनी जी शपथ घेतली ती शपथ इथे सांगितलेली आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे की एकत्र येऊन त्या लोकांना निवडण्यात आलं, त्यांनी शपथ घेतली. जसं आज आपण शपथविधी म्हणतो ना, आपला राज्यघटनेत राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, ज्या विविध पद्धतीने घेतला जातो तर त्याला ही टेनिस कोर्टची शपथ असं म्हटलं जातं. ह्यामध्ये बघा, अंटिल द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द किंगडम इज इस्टॅब्लिश्ड ऑन द फॉर्म ऑफ फाउंडेशन. म्हणजे सामान्य जनतेच्या विषयांवर जे आहे तर आता याच्यानुसार जे आहेत आम्ही कार्य करू, त्याच्या लोकांना एकत्र आणू, याला म्हटलं जातं द टेनिस कोर्ट ओथ किंवा शपथ जे आहे प्रसिद्ध आहे. ओके, की आता जे आहे तर सुरुवात केलेली आहे त्यांच्या म्हणू शकतो आपण सुटकेला, किंवा त्यांचे जे आहे तर आता त्यांचा जो बदल आहे त्या बदलाला इथे सुटका झालेली आपल्याला दिसून किंवा त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. याच्यामधून काय आहे तर किंग आज थर्ड इस्टेट टू डिस्पेस. तर ते काय आहे, हेरिंग द ओथ, त्यांनी शपथ ऐकली. द किंग कॉल्ड अ मीटिंग ऑल 3 ऑर्डर्स. At the end of the 3 meetings, the orders in the third state is the disperse. They refuse. त्याने नाही म्हटलं, त्याला माहिती होतं आता काय होणार आहे, आपलं जे आहे तर आपल्या विरुद्ध आता जनता जे आहे त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र येऊन ते काय होणार होते तर ते जे आहे तर ते करणारे. त्याच्यामुळे राजाने रिफ्यूज करून टाकली ती गोष्ट. द किंग वॉज अनविलिंग टू यूज फोर्स टू इव्हेंच्युअली ऑर्डर्ड द फर्स्ट अँड द सेकंड स्टेट टू जॉईन द न्यू नॅशनल असेंब्ली. नॅशनल असेंब्ली बोललो ना मी तुम्हाला, हे प्रतिनिधित्व होतं. असेंब्लीमध्ये येऊन लोकांचे प्रश्न जे आहे तर राजापर्यंत जे पोहोचवण्याचा प्रयत्न होता त्याला रिफ्यूज करण्यात आलं. आणि याच्यामधून जाय तर थर्ड स्टेट हॅड द ओन, त्याच्यामध्ये काय करण्यात आली तर ते जिंकलेलं आहे. राजाने ते रिफ्यूज केलं, अनविलिंगली काय केलं, चला मान्य म्हणून. त्यानंतर कंडिशन काय आली, पॅरिसमधली कंडिशन कशी झाली, या द कोर्ट ओथ नंतर लोकांनी स्वतःचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते. त्यामध्ये जे इथे आहे तर द रिव्होल्युशन इन्स्टेड दॅट द नोबिलिटी अँड द सेट द मोशन ऑफ द न्यू स्प्रेड ऑफ द कॉमन पीपल. कंडिशन वेअर पुअर इन द फॅमिली पॅरिस ची जी आहे तर कॉमन लोकांची जी आहे कंडिशन अतिशय वाईटच झालेली होती. द प्राइस ब्रेड वॉज हाय आणि सप्लाईज वेअर द शॉर्ट ड्यू टू हार्वेस्ट फेल्युअर. सगळ्यात पहिले तर लोकांच्या अन्नधान्यावर जे आहे तो परिणाम झाला, की लोकांना जे आहे तर त्यांचं जे आहे तर जेवणावरचाच प्रॉब्लेम झाला. त्यानंतर रुमर स्प्रेड दॅट द किंग अँड द क्वीन वेअर रिस्पॉन्सिबल फॉर द शॉर्टेज. हा जो अन्नधान्याचा जो तुटवडा आहे, हा जो दुष्काळ आहे, याला जबाबदार कोणीही धरला तर लोकांनी राजा आणि राणीच्या त्या वागण्याला, त्यांच्या पद्धतीने राज्य करण्याला. त्यानंतर देन द फ्रेंच ट्रूप्स मार्चड टू कॅपिटल. आणि अशा पद्धतीने जे आहे तो लोकांनी आता शेवटी काय आहे तो बॅस्टिल जे आहे त्याच्याकडे कूच केलेली आपल्याला हळूहळू दिसून येते, की आता डायरेक्ट जे आहे तर पाडावाच आपल्याला करायचा आहे. तर या माध्यमातून ते निघाले. तर रुमर स्प्रेड क्विकली अमंग द ऑलरेडी रिअल स्टेट मॉब्स दॅट किंग वॉज इंटेंडिंग यूज टू एम अगेन्स्ट द पीपल. द डिसमिसल ऑफ फ्रान्स मिनिस्टर नेकर हू वॉज पॉप्युलर विथ द थर्ड स्टेट इग्नेट द स्पीकर. म्हणजे अशा पद्धतीने आता जो आहे तर वाद आला किंवा खरं बघू शकतो रिव्होल्युशनला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ओके, कंडिशन पॅरिस मधले. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर ती गोष्ट येते ते म्हणजे महत्त्वाचं जे आहे तर मॉब सर्च टू वेपन्स. आता काय आहे तर आता होणार होता तो बॅस्टिलवर हल्ला 14 जुलैचा प्रसिद्ध. लोकांनी काय एकत्र जसं 1857चा उठाव आहे ना त्या पद्धतीने. तर बघा, मॉम्स रोम्ड इन द सर्च ऑफ वेपन्स. शस्त्रांच्या शोधात ते निघाले. त्यानंतर ऑल्दो सम मस्कट्स वेअर फाउंड when they broke into a public hospital for wounded to soldiers, there no ammunition. The ammunition was stored in the Bastille. अशी अफवा पसरली. लोक जे आहे तर शस्त्र जे आहे तर ते शस्त्र रपून ठेवलेले आहे हे शोधण्यासाठी जे राजवाड्याकडे. पण त्यांना असं सांगितलं की ते काय आहे तर हॉस्पिटलमध्ये ठेवलेले आहे. तिथे जे आहे तर हॉस्पिटलच्या सैनिकांना जखमी करण्यात आलं लोकांच्या माध्यमातून. आणि शेवटी असं त्यांना कळालं की ॲनिमेशन हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे, कुठं आहे तर बॅस्टिलच्या किल्ल्यामध्ये आहे.
जिथे अटॅक करण्यात आला, जे आपण सुरुवातीला जो महत्त्वाचा किल्ला जिथे राजा राणी राहत होते आणि तिथे झालं द स्ट्रॉमिंग ऑफ द बॅस्टिल. तर बॅस्टिल जे आहे तर बॅस्टिलमध्ये काय झालं, तर ऑन July 14, 1789 the mob joined the some of the king's soldiers stormed the Bastille. बॅसिलचा पाडाव ज्याला म्हटलं जातं, प्रसिद्ध शब्द आहे. तरी कमांडर ऑफ बॅसिल ड लॅन्वे attempt to surrender but mob would not accept it, was killed. हा जो त्यातला सेनापती जो होता त्या राजाचा बॅसिलचा डी लाउने याने काय शरणागती पत्करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्याला जे आहे तो कंटाळले इतके होते, येऊ दिलं त्याला जे आहे तर त्याला शरणागती दिली नाही, त्याचा डायरेक्ट काय केलेलं आहे, वध केलेला आहे. त्यानंतर जे आहे वॉज किल्ड. देअर वॉज ओनली 7 प्रिझनर हू वेअर रिलीज. असं म्हटलं होतं की लोक जे आहेत तर त्याच्यामध्ये कोंडून ठेवले आहेत, अशी जी अप्पा होती राज्य याच्यामध्ये. आपण असं म्हणतो की तो जो किल्ला आहे त्याच्यामध्ये. नदरलाइज इट वॉज ग्रेट सिम्बॉलिक इव्हेंट वन विच स्टील द सेलिब्रेटेड फ्रान्स एव्हरी इयर. म्हणून आज बी आपण जे आहे तर हा जो बॅस्टिलचा पाडावा आहे तो फ्रान्स जो आहे 1799 पासून रोज हा दिवस 14 जुलै त्यांचा जो आहे तर तो क्रांती दिवस म्हणून काय केला जातो, पाळला जातो. क्लिअर आहे. अशा पद्धतीने फ्रेंच रिव्होल्यूशनचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर नॅशनल असेंब्ली तिथं तयार झाली. ह्या असेंब्लीला त्या पाडावानंतर त्यांनी राज्याचा काय झाला, वध करून टाकला राणीचा. त्याच्यामधून जे आता न्यू नॅशनल असेंब्ली क्रिएटेड हिस्टॉरिक अँड इन्फ्लुएन्शियल डॉक्युमेंट्स द डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन. स्वातंत्र्य समता बंधुता ज्याला आपण म्हणतो तर ते त्यांनी हा जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे फ्रेंच रिव्होल्यूशन नंतर. माणसाचे जे आहे अधिकार, सामान्य माणसं, वी स्टेटेड द प्रिन्सिपल दॅट ऑल मॅन आर इक्वल राईट्स अंडर द लॉ. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे आहे तर कोणत्याही कायद्यासमोर तुम्ही समान आहेत, ही जी संकल्पना होती ही द नॅशनल असेंब्लीच्या माध्यमातून ती आपल्या इन फ्रंट ऑफ तिथे आलेली दिसून येते. दिस डॉक्युमेंट्स हॅज अ रिमेंड द बेसिस फॉर ऑल सबसिक्वेंट डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. मानवी हक्काचं जे आहे तर जगामध्ये जो डिक्लेरेशन्स म्हटले जातात तर याला म्हटले जातात आणि याला द डिक्लेरेशन ऑफ द राईट्स ऑफ मॅन ऑफ द सिटीजन म्हणून जगामध्ये. म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता या तिघींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आहे तर आपल्या जे आहे तर म्हणू शकतो रिव्होल्यूशन किंवा खरं बघायला गेलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीने फ्रेंच रिव्होल्यूशनच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता या तिघी गोष्टींचा काय आहे तर त्याचा जो आहे तर त्याच्या बेसवर एक नवीन फ्रेंचने जे आहे तो जन्म घेतलाय. तर बघा डिक्लेरेशन ऑफ राईट ऑफ मॅन काय होते, मॅन आर बोर्न फ्री अँड इक्वल इन देअर राईट्स. जो आहे तो स्वतंत्र पद्धतीने जन्माला आलेला असतो त्याला राईट्स असतात. देअर राईट्स आर लिबर्टी, प्रॉपर्टी, सिक्युरिटी अँड रेजिस्टन्स ऑफ द ऑपरेशन्स. त्यानंतर द फंडामेंटल सोर्स ऑफ सोव्हर्जिनिटी रिसाइड द नेशन्स, जे आपण ज्याला म्हणू शकतो सार्वभौमत्व. त्यानंतर द लॉ इज द एक्सप्रेशन ऑफ द जनरल लिव्हिल. ऑल सिटीजन्स हॅव द राईट टू टेक पार्ट पर्सनली थ्रू द रिस्पॉन्सिटिव्स ऑफ द मेकिंग द लॉ. प्रत्येक माणसाला अधिकार आहे त्या ठिकाणी जे आहे तर ते कायदे करण्यासाठी. म्हणूनच आपण सुद्धा काय असतो, सहभागी असतो भारताचे कायदे करण्यात. आपण डायरेक्टली असतो का इनडायरेक्टली, कारण आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते आपण कुठे पाठवलेले असतात, एक तर विधानसभेत किंवा त्याचं म्हणू शकतो लोकसभेत. मग ते कायदे तयार करतात. त्याच्यामुळे हा जो आहे तर डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन आहे. आणि अशा पद्धतीने स्वातंत्र्य समता बंधुता याच्या बेसवर एक नवा फ्रेंच जे आहे तर डिक्लेरेशन राईट ऑफ मॅन, माणसाचे मूलभूत हक्क, याच्यावर तो तयार झालेला आपल्याला दिसतो. फ्रेंच रिव्होल्यूशन हे जगाला जे आहे तर मोठी देणगी दिलेली आपल्याला दिसून येते. क्लिअर आहे. यस. बघा यामध्ये जर पुढे बघाल तर आपण जे आहे तर UPSC आणि MPSC साठी राज्यसेवा जी आपलं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येत आहे 2025 पासून, तर याच्यासाठी स्पेशल NCERT बॅच आपण सुरू करत आहोत. यामध्ये जे आहे तर GS फाउंडेशन बेसिक प्लस ॲडव्हान्स NCERT ही बॅच आपली सुरू होते. तुमची जी तयारी आहे 2025ची हिला खूप व्यवस्थित करावं लागणार आहे. हिला आता असं जर बघाल तुम्ही ती जुने राज्यसेवेचे दिवस संपले, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लिहाल तर वाचाल तर वाचाल हे जे होतं ते डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये. आता जेवढी जास्तीत जास्त गोष्टी समजून घ्याल त्याला तुमच्या लेखणीत उतराल. त्याची GS फाउंडेशनची जी बॅच आहे आपल्या अनुभवी जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ही सुरू होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोघी जे आहे फॉर्मॅटमध्ये असणार आहे. 93 70 42 34 72 या क्रमांकावर असणार आहे. यामध्ये अमित डहाणे सर, मी पराग देसले सर आणि मयुरी भारदे ज्या मॅडम आहेत तर आपण या तिघी जे आहेत एक्सपर्ट असतील किंवा आम्हाला प्रचंड जो अनुभव आहे ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा तिघींना त्याच्या माध्यमातून जे आहे तर आपण नवीन अधिकारी जे आहे तर यावर्षी पासून ते 25 पासून आपण जी तयारी करतो त्याला आता आपण धार देणार आहोत. त्यानुसारच आणखी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो 2025चा आहे स्पेशल NCERT सिरीजच्या अंतर्गत स्पेशल कंटेंट सिरीज जी आहे तर ते आपण सुरू करत आहोत. आणि याच्यामध्ये जर बघाल तर याचा सुद्धा 93 70 42 34 72 हा क्रमांक आहे. इन्फिनिटीच्या द इन्फिनिटी कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या YouTube चॅनलवर असणार आहे. त्यामध्ये मी
मी स्वतः पराग सर असणार आहेत, अमित डहाणे सर असणार आहेत, मयुरी मॅडम यांच्या माध्यमातून जे आहे तर स्पेशल कंटेंट सिरीज आपण सुरू करत आहोत, जे तुम्हाला जे आहे तर बेसिक NCERT सिरीजच्या माध्यमातून स्पेशल NCERT सिरीजच्या माध्यमातून आपण करतोय. म्हणजे जी आपली तयारी आहे, जसं आपण म्हणतो ना की तुम्ही जे आहे NCERT शिवाय अभ्यासाला सुरुवातच करू नका. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची किंवा नवीन राज्यसेवा बदललेले त्याची जे आहे तर 12 न खडी जे आहे तर शब्द जे आहे तर तयारी आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहोत. ठीक आहे, हे झाले आपले डिस्क्रिप्ट. त्यानंतर जे आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठीचे आहे, त्याचं आपलं टार्गेट 28 एप्रिल आहे. तर याच्यासाठी जे आहे तर फ्री PYQ सिरीज आपण सुरू करत आहोत. तर तीन जे आहे तर 6 दिवस असणार आहे. भूगोलचे पूर्ण महत्त्वाचा असा टॉपिक आहे भूगोल जो आहे तर याच्यामध्ये 26, 27 आणि 28 पूर्ण PYQs आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत. रोज रात्री 8 ते 9 ला हे लेक्चर असणार आहे. जसं आपण PYQ सिरीज जी आहे तर कंबाईनसाठी घेतली ना त्याच पद्धतीने हे. त्यानंतर इतिहासासाठी सुद्धा जे आहे तर फेब्रुवारी 29, मार्च 1 आणि 2 ला कंटिन्यू रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान जे तर लाईव्ह स्ट्रीमिंग असणार. आपण रेकॉर्डेड नसतो, तुम्हाला माहिती आहे. द इन्फिनिटी अकॅडमी जे आहे तर जास्तीत जास्त जे आहे तर तुम्हाला लाईव्ह म्हणजे तुम्ही जे आहे आमच्याशी इंटरकनेक्टेड होतात. हे जे करणार आहे तर द इन्फिनिटी अकॅडमी जे आहे तर ती लाईव्ह नेहमी लेक्चर घेत असते. रेकॉर्डेड लेक्चरवर आपण जे आहे तर जास्त, कारण तुमच्याशी कनेक्टेड होणं महत्त्वाचं आहे. लाईव्ह लेक्चर्स म्हणजे तुमचे प्रश्नांची उत्तरं देता येणं, याच्यासाठी जे आहे आपला प्रयोग असतो किंवा आपला पहिलेपासून जे आहे तर आपण लाईव्हवर जास्त भर देत असतो. त्याच्यामुळे जे आहे तर भूगोल आणि इतिहासाचे जे आहे तर राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षा 2024 साठी आपली फ्री PYQ सिरीज सुरू होत आहे 26 तारखेपासून. ओके, त्यानंतर कंबाईनमध्ये सुद्धा जे आहे तर गट ब गट क आणि MVI साठी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 16 जून 2024 पासून पूर्व परीक्षा जिचा कालावधी 4 महिने असणारे स्पेशल बॅच आहे आणि पूर्व आणि मुख्य परीक्षा स्पेशल बॅच आहे जिचा कालावधी 7 महिने आहे. ही बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत 19 तारखेपासून. आज शिवजयंती, ते तर तुम्हाला म्हटलं मी शिवजयंतीच्या आहे तर तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा. ऑनलाईन ऑफलाईन वरच्या आपल्या ह्या बॅच सुरू होत आहे 19 फेब्रुवारीपासून. 93 70 42 34 आणि 72 या क्रमांकावर संपर्क साधून जो आहे तर तुम्ही तुमचे ॲडमिशन्स जे आहे तर त्यामध्ये करू शकतात. सर ते शेवटी राहिलेलं आहे तर संध्याकाळ म्हणजे खरं बघायला आज शिवजयंती आहे. यावेळेस तुम्ही लेक्चर पाहणार आहे. खूप साऱ्या तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे तर त्यांच्या जीवनातल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की काय बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संयम, धाडस, सगळ्या गोष्टी यांचं जे आहे तर तुमच्या जीवनामध्ये जे आहे त्यांचा विचारांचा जो आहे तर तो रस उतरावा, तुमचं वागणं त्या पद्धतीने बनावं अशा शुभेच्छेने शिवजयंतीच्या शुभमय मुहूर्ताच्या आणि राजांना मुजर करून तुम्हाला या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.